हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचे माझे चॅनल क्युअर विथ होमिओपॅथीमध्ये स्वागत आहे. मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण PCOD आणि PCOS नेमकं काय आहे, त्याची काय लक्षणे असतात आणि PCOD आणि PCOSमधला काय फरक आहे हे जाणून घेतले. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण PCODवर काय उपचार आहेत आणि त्याच्यावर आपण काय उपाय करू शकतो याची माहिती घेणार आहोत. माझ्याकडे बरेच फिमेल पेशंट सोनोग्राफीचे रिपोर्ट्स घेऊन येतात आणि त्यात लिहिलेलं असते की ओव्हरीज आर पॉलिसिस्टिक इन अपीअरन्स. अशा वेळेला ते मला विचारतात, मॅडम आता काय करायचे, याच्यावर काही उपाय आहे का? तुमच्यापैकी बऱ्याच जणींना पण PCODचा प्रॉब्लेम असेल आणि तुमच्या मनात पण हेच प्रश्न येत असतील की आता आपण काय करायचे, याच्यावर काही उपाय आहे का? आणि पूर्वीपेक्षा सध्या समाजात अवेअरनेस असल्यामुळे PCODमुळे लग्नानंतर बाळ होण्यास प्रॉब्लेम होतात हे पण बऱ्याच जणींना माहिती आहे. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. आपल्या होमिओपॅथीमध्ये सुदैवाने PCODवर फार इफेक्टिव्ह मेडिसिन आहे. मी त्या उपचाराबद्दल तुम्हाला सांगणारच आहे, पण आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा. तर उपचारासोबतच PCODच्या उपचारासोबतच आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपल्याला काही चेंजेस करावे लागतात आणि त्याचसोबत काही उपाय करावे लागतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी आपण लाईफस्टाईलबद्दल बोलूया. सध्याच्या महिलांची जीवन फार हेक्टिक आहे. बऱ्याच महिला घरकामासोबत आपले करिअर पण हँडल करत आहेत. त्याच्यामुळे फार धावपळ होते आणि यामध्ये काय होतं की स्वतःसाठी थोडासुद्धा वेळ काढू शकत नाही. पण तुम्ही मात्र अशी चुकी करू नका. सकाळी अर्धा तास तरी स्वतःसाठी काढा आणि त्यामध्ये एक्झरसाइज, मेडिटेशन आणि काही योगा पोजेस जरूर करा. हे PCOD कमी करण्यास फार मदत करतं. दुसरी गोष्ट म्हणजे झोपण्याची वेळ आणि झोपण्याची सवय. तर आपल्यापैकी बऱ्याच महिला ह्या कामामुळे किंवा सोशल मीडियामुळे रात्रीचे जागरण करतात. तर हे फार चुकीचे आहे. रात्रीची झोपायची वेळ एक निश्चित करा आणि लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा. त्यामुळे पण PCOD कमी होण्यास हेल्प होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपलं डाएट आणि आपलं खाण्याच्या पद्धती. तर डाएटमध्ये आपण लो कार्बोहायड्रेट, स्पेशली रिफाईंड कार्बोहायड्रेट अवॉइड करायला पाहिजे, ज्यामध्ये शुगरचं प्रमाण जास्त असतं किंवा प्रोसेस्ड फूड किंवा पॅक्ड फूड हे आपण अवॉइड करायला पाहिजे. आणि बेकरीचे प्रॉडक्ट्स स्पेशली जे मैद्याने बनलेले असतात ते आपण खायला नाही पाहिजे, कारण रिफाईंड फ्लोअर किंवा रिफाईंड कार्बोहायड्रेटमुळे PCODचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तर ते आपल्याला अवॉइड करायला पाहिजे. आता आपण PCODच्या उपचाराकडे वळूयात. माझ्याकडे फिमेल पेशंट जे PCOD डायग्नोज झाल्यावर येतात ते मला म्हणतात की मॅडम आम्हाला ॲलोपॅथिक मेडिसिन घ्यायची नाही आहे. ॲलोपॅथिक मेडिसिनमध्ये मेटफॉर्मिन नावाचा ड्रग आणि काही हॉर्मोनल मेडिसिन दिली जाते. पण बाहेरून हॉर्मोनल घेऊन पिरियड्स रेग्युलर करणे हा PCODचा उपचार नाही आहे. जर तुम्हाला PCODचा परमनंट उपचार करायचा असेल तर होमिओपॅथी हा बेस्ट ऑप्शन आहे. होमिओपॅथिक मेडिसिन ज्या PCODसाठी वापरल्या जातात आपण आता त्याच्याबद्दल बोलूयात. तर सर्वात प्रथम PCODसाठी जे वापरले जाणारे मेडिसिन आहेत त्याच्यात फर्स्ट नाव आहे ॲपिस मेलिफिका, त्यानंतर लॅकेसिस, त्यानंतर लायकोपोडियम, फॉस्फरस, बेलाडोना, सिकलकॉर आणि पॅलेडियम. तशा तर होमिओपॅथीमध्ये PCODसाठी बऱ्याच मेडिसिन्स वापरल्या जातात, पण ह्या ज्या 5-6 मेडिसिन आहेत ह्या PCODसाठी मोस्ट इफेक्टिव्ह मेडिसिन आहेत. तर ह्या आपण काही होमिओपॅथिक मेडिसिनबद्दल बोललो आहोत जे PCODसाठी यूज केल्या जातात. पण माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःहून होमिओपॅथिक मेडिसिन न घेता प्रॉपर होमिओपॅथी प्रॅक्टिशनरकडे जाऊन आणि प्रॉपर केस टेकिंग देऊन जर मेडिसिन घेतली तर त्याचा इफेक्ट लॉंग टर्म राहतो आणि परमनंट राहतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण होमिओपॅथिक जे मेडिसिन आहे त्याच्याबद्दल बोललो आणि PCODचे उपचार आणि उपाय काय आहेत त्याबद्दल जाणून घेतलेले आहे. तर PCODबद्दल आणखी माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल
तर माझा पुढचा व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. स्वस्त खा, मस्त रहा. बाय बाय.